ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा एक राजाची चोराने चोरी केली आणि त्याच्या पाठीमाग भूत लागल्यामुळं त्या चोराने काय केलं की जी चोरी आहे भृगु ऋषीच्या आश्रमापाशी आणून टाकली आणि मग ते चोर पळून गेले. पळून गेल्यानंतर त्या राजानं त्या भृगु ऋषीला काय सांगितलं, चौकांना याला सोडवू द्या. आणि बघा त्या भृगु ऋषीला त्यांनी सोडवं दिलं. पण त्या सोडायला त्याला काहीच झालं नाही, कारण तो गुन्हेगारच नव्हता. आणि मग भृगु ऋषीनं काय केलं, डायरेक्ट यमाकडे गेला. त्याला सांगितलं मी गुन्हा नसताना मला ही शिक्षा का दिली. त्यावेळेला यमानं त्याला सांगितलं तू लहानपणामध्ये ते भुंगा होता आणि त्या भुंग्याला तू काटा टोचला होता, त्याची शिक्षा तुला मिळाली. आणि मग त्यांनी सांगितलं का लहान मुलगा असतं 14 वर्षाच्या आतलं त्याला गुन्हा नाही, ते अज्ञान धरलं जातं. आजही कोर्टामध्ये 14 वर्षाच्या आतमध्ये जो मुलगाला गुन्हा केला त्याला गुन्हा धरला जात नाही. ती परंपरा आजही चालू आहे. आणि मग त्यांनी त्या यमाला सांगितलं तुला शिक्षा भोगावं लागेल. तुला हिनकुळीमध्ये दाशीच्या पोटी आणि पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागेल. आणि मग ज्या वेळेला कौरवांच्या घरी पंडू राजा व्यासापासून जन्माला आला, दुसरा धृतराष्ट्र आंधळा, आणि मग तिनं सांगितलं बाबा मला तरी एखादा सद्गुणी मुलगा पाहिजे. आणि मग तिनं दासी पाठवली काय, आणि मग त्या दासीला मुलगा झाला तो विदुर. आणि मग तो खूप ज्ञानी होता, खूप हुशार होता, देवाचा भक्त होता, पण काय होता दासीपुत्र. त्यामुळं त्याची दासीपुत्र म्हणून विटंबना करायची. आणि मग तो सत्यवान होता, खरा होता, ईश्वर भक्त होता, पण त्याला काय होता शाप होता. म्हणजे माणूस जे कर्म करतो त्या कर्माचं फळ कोणी असो ते त्याला भोगावं लागतं. तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदेखा. कर्म हे कोणाला सोडत नाही आणि कर्माचं फळ भोगल्याशिवाय सुटका नाही. म्हणून कर्म कसा करा ते तुमच्या हातात आहे. म्हणून काय करा, सत्कर्म करा, चांगलं करा, चांगलं बोला, चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं राहा. ही आपली संस्कृती सांगते. पण आपल्याला चांगलं पावत नाही, चांगलं बोलता येत नाही, चांगलं खाता येत नाही आणि चांगलं करता येत नाही. हा कलियुगाचा नियम आहे. आणि मग त्या विदुराला दुर्योधन कसा होता, खोटा होता. धृतराष्ट्र कसा होता, दुसऱ्याची संपत्ती ही माझ्याच मुलाचं चांगलं व्हावं. आज समाजामध्ये घरोघर धृतराष्ट्र आहे. दुसऱ्याचं मला मिळावा आणि माझ्या मुलाचं चांगलं व्हावं. माझा मुलगा कसा आहे असो. म्हणून आज मुलं कसे वागतात आणि काय करतात त्याचे आईवडील त्या मुलाला काही म्हणते नाही. आणि त्यांना धाक नसल्यामुळं आताचे मुलं 50% मुलं बिघडून गेले. का, त्यांना धाक नाही, बापाचा धाक नसल्यामुळं मुलं बिघडून गेली, संस्कृती बिघडून गेली. आणि मग त्या विदुरानं काय ठरवलं का त्या दुष्टांच्या घरचं अन्न खाण्यापेक्षा त्यांनी काय केलं, नदीच्या किनाऱ्याला झोपडी बांधली आणि तो तिथं राहू लागला. आणि भगवंताचं 3 तास भजन, 3 तास ध्यान करू लागला. आणि मग तिथं गरिबी, खायला काही नाही, तो कन्या खायचा. आणि मग धृतराष्ट्रानं त्याला अनेक काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. म्हणून नको, मला दुष्टाचं घरचं अन्न नको. म्हणून दुसऱ्या कोणाची बुद्धी कशी, कोणाची धनसंपत्ती कशी, म्हणून दुसऱ्याचं घरचं अन्न खाऊ नये.
हे संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला शिष्टाई करण्याकरता तो श्रीकृष्ण पांडवांकडे गेला तर म्हणून मी राजा म्हणून नाही आलो, मी तुमचा एक पांडवांचा दूत म्हणून आलो आहे, शिष्टाई करायला आलो. तर तुम्ही असं करा, त्यांना 5 गाव जागीरदारी द्या. तर त्याची विटंबना केली दुर्योधनानं. युद्ध केल्याशिवाय काही मिळणार नाही. 5 गाव काय, पण सुईच्या टोका एवढं तुम्हाला मिळणार नाही. आणि मग त्याला 5 पकवानाचं जेवण केलं. त्यावेळेला कृष्णाने सांगितलं, कुणाच्या घरचं अन्न खावा. ज्याच्या घरी काही खायला अन्न नाही तो कोणाचंही खातो, किंवा ज्याचं कोणावर प्रेम आहे तो त्याच्या घरचं खातो. माझं तुझ्यावर प्रेमही नाही आणि माझ्या घरी काही नाही, माझी सोन्याची द्वारका आहे. आणि त्यांनी काय केलं, इकडे विदुर आहे, विदुर 12 वर्ष गंगातीरी तप करत होता आणि त्याचं फळ म्हणून भगवंत विदुराच्या घरी गेले. आणि विदुराला त्याला बसायला लक्ष नाही. कृष्णाने स्वतः गवताचं आसन केलं आणि बसला. म्हणून काका मला भूक लागली. देव स्वतः त्याच्याकडे मागत होता आणि मग त्याच्याकडे काही नाही. कृष्णाने स्वतः उठला, त्याच्या चुलीवर काय होत्या कण्या होत्या आणि आईच्या महिमा आवडीची, बोरे खाय भिलनीची, उष्टी बोरे भिलनीची, विदुराच्या घरी कन्या खाई श्रीहरी. बघा, विदुराच्या घरच्या कन्या खाल्या, प्रेमानं खाल्या. आणि अशी भगवंताचा महिमा आहे. भगवंताला काय लागतं, प्रेम लागतो, भाव लागते, भक्ती लागते. आज समाजात काय राहिले, भाव नाही, भक्ती नाही. काय झाली, डेकोरेशन झालं. मी देवाला आमकं दिलं, मी देवाला तुमचं. अरे तो दिलं, पण कोणत्या भावनेनं दिलं. म्हणून भावभक्ती करा, एकमेकावर प्रेम करा, जगा आणि जगू द्या, कष्ट करा, काम करा. बघा, निसर्गानं आपल्याला खूप धडा दिला होता. वरती बघायला लागलो होतो, शेवटी त्या निसर्गाला दया आली आणि हा निसर्ग पडू राहिला आहे. तर तुम्ही जर चुकीचा असेल, मागच्या चुका जाऊ द्या, पुढं जगा आणि जगू द्या. ही संस्कृती उभी करा, कष्ट करा, काम करा, एकमेकावर प्रेम करा, देवाची भक्ती करा. ती कशी करा, प्रेमानं करा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.